नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर मित्रांनो, आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी या घटकामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा घटक अलंकार हा पाहणार आहोत। पहा, शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा असतील, यामध्ये अलंकार या घटकावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न अगदी सहज विचारले जातात। तर मित्रांनो, समजून जर घेतला तर अलंकार हा घटक खूप सोपा आहे। आता नावातच पहा ना, अलंकार म्हणजे काय तर दागिने। एखादी स्त्री जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आभूषणे परिधान करते, दागिने परिधान करते, तेव्हा ती अधिक उठून दिसते। अशाच प्रमाणे भाषेचं सुद्धा आहे मित्रांनो। भाषेला जर नटवायचे असेल, तिला आणखीन मोहक आणि रोचक बनवायचं असेल, तर आपल्याला अलंकाराचा त्या ठिकाणी उपयोग करता येतो। आता एक साधं उदाहरण पहा ना, मन हे अतिशय चंचल आहे। ही साधी कल्पना बहिणाबाई चौधरी त्याला असं म्हणतात की मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आकाशात। पहा मित्रांनो, एक छोटीशी कल्पना आहे, पण त्याला अलंकारामध्ये बसवल्यामुळे तीच गोष्ट आपल्याला इतकी उत्तम आणि ऐकायला एकदम गोड वाटते। तर या भाषेमध्ये या अलंकाराचे खूप महत्त्व आहे। पहा, अलंकाराचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, त्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार। तर शब्दांमुळे जेव्हा भाषेला सुंदरता प्राप्त होते, तेव्हा त्याला म्हणायचं शब्द अलंकार, आणि अर्थानुसार जेव्हा भाषेला महत्त्व प्राप्त होते, तेव्हा त्याला म्हणायचं अर्थ अलंकार। तर हे सर्व घटक आपण स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थितपणे पाहणार आहोत। चला मग पाहूयात आपण पुढचा घटक। पहा मित्रांनो, अलंकार हा घटक शिकण्यासाठी आपल्याला 2 घटक समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहेत। पहा, ते म्हणजे उपमेय आणि उपमान। पहा, जेव्हा आपण एखाद्या कवितेमध्ये, कथेमध्ये, कादंबरीमध्ये 2 गोष्टींची एकमेकींशी तुलना करतो, पहा, तेव्हा ज्या गोष्टीची आपल्याला तुलना करायची आहे तिला म्हणायचं उपमेय। पहा, ज्या गोष्टीची आपल्याला तुलना करायची आहे तिला म्हणायचं उपमेय, आणि ज्या गोष्टी बरोबर तिची तुलना करायची आहे तिला म्हणायचं उपमान। पहा, तर हे उपमेय कोणते आणि उपमान कोणते हे तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये समजणं आवश्यक आहे। त्यासाठी काही उदाहरणे पहा। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगितलंय तो सिंहासारखा शूर आहे, तो सिंहासारखा शूर आहे। यामधील उपमेय कोणते आणि उपमान कोणते पहा। आता आपल्याला तुलना कोणाची करायची आहे? सिंहाची करायची आहे। कुणाची तुलना करायची आहे? तो जो कोणता व्यक्ती असेल त्याची तुलना करायची आहे, म्हणून तो झाला या वाक्यामध्ये उपमेय। आणि तुलना करायची कोणाशी आहे? तर तुलना आपल्याला सिंहाशी करायची आहे, म्हणून तो झाला या ठिकाणी उपमान। पहा, आलं लक्षात? आपल्याला ज्याची तुलना करायची आहे तो आहे उपमेय, आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला म्हणायचं उपमान। पहा, आणखीन काही उदाहरणे पाहूयात आपण। ती चंद्रासारखी सुंदर आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे। या वाक्यामध्ये तुलना कोणाची करायची? तर तिची, म्हणून ती काय झाली? उपमान। आणि तुलना कोणाशी करायची आहे? तर चंद्राशी तुलना करायची आहे, म्हणून चंद्र झाला उपमान। पहा, आलं लक्षात? पुढे पहा। तर मित्रांनो, आता तुम्हाला उपमेय आणि उपमान कसे ओळखायचे हे समजले असेल। पहा, तर प्रथमतः या ठिकाणी आपण अर्थ अलंकारामधील काही महत्त्वाचे प्रकार पाहणार आहोत। पहा, अर्थ अलंकारामध्ये महत्त्वाच्या प्रकारामध्ये येतात, पहा, अनन्वय अलंकार, अपनहुती अलंकार,
अतिशयोक्ती अलंकार आणि अर्थांतरन्यास अलंकार पहा. जेव्हा वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या ठिकाणी अर्थ अलंकार होतो पहा. आणि अर्थ अलंकारातील पहिला महत्त्वाचा प्रकार आहे अनन्वय अलंकार. तर अनन्वय अलंकार म्हणजे काय मित्रांनो, तर या सम हाच, दुसरा कोणीच नाही. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच तुलना केली जाते पहा. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच तुलना केली जाते, लक्षात घ्या, तेव्हा त्या ठिकाणी अनन्वय अलंकार घडतो. म्हणजे अनन्वय अलंकार ओळखण्याची एक सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगते. या ठिकाणी उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकच असतात पहा. उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकच असतात. जर पहा अनन्वय अलंकाराची काही वैशिष्ट्ये आहेत. उपमेय एखाद्या गुणांच्या बाबतीत अद्वितीय आहे, त्याच्यासारखा तोच आहे, दुसरा कुणीच नाही. असं जेव्हा वाक्य असेल तेव्हा समजून जायचं की या ठिकाणी अनन्वय अलंकार आलेला आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की उपमेयाला उपमेयाचीच या ठिकाणी काय द्यावी लागते, आपल्याला उपमा द्यावी लागते. तर याची काही उदाहरणं पहा. हे मी तुम्हाला सांगितलेले, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा न देता उपमेयाला उपमेयाचीच काय करावी लागते, आपल्याला उपमा द्यावी लागते. तर तुम्ही या ठिकाणी एक वाक्य पाहत आहात, हिमालयासारखा भव्य हिमालयच. पहा मित्रांनो, हिमालयासारखा भव्य जर कोणी असेल तर तो म्हणजे हिमालयच, दुसरा कोणीही हिमालयाची बरोबरी करू शकत नाही. या ठिकाणी जो अलंकार येतो तो आहे अनन्वय, नावातच आहे पहा, अन्य दुसरं कोणीच नाही, तो आहे अनन्वय अलंकार. हिमालयासारखा भव्य हिमालयच आहे, दुसरं त्याची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. असं जेव्हा तुम्हाला उदाहरण दिसेल आणि खाली 4 पर्याय दिसतील तेव्हा समजून जा या ठिकाणी शब्द अलंकाराचा प्रकार असून तो अनन्वय अलंकार आहे. पहा पहिलं जे उदाहरण आहे हे अर्जुनासाठी दिलं गेलेलं उदाहरण आहे. पहा, झाले बहु, होतील बहु आणि आहेत सुद्धा बहु. बघा, झाले बहु, होतील बहु आणि आहेत सुद्धा बहु, पण यासम हाच. बघा, होऊन गेले असतील, झाले असतील आणि आहेत सुद्धा, पण अर्जुनासारखा फक्त अर्जुनच आहे, दुसरं कोणीच त्याची जागा घेऊ शकत नाही. आलं लक्षात? तर या ठिकाणी जो होतो तो आहे अनन्वय अलंकार. ओके. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे, या आंब्यासारखा गोड आंबा हाच. या आंब्यासारखा दुसरा कोणता आंबा गोड आहे का? नाही. तर या आंब्यासारखा गोड आंबा हाच आहे. साधी सोपी ट्रिक्स आपल्याला ओळखायची आहे. उपमेयाला उपमेयाचीच तुलना ज्या ठिकाणी दिली जाते त्या ठिकाणी जो अलंकार येतो तो आहे अनन्वय अलंकार. आहे ताजमहल एक जगती, आहे ताजमहल एक जगती, तोच तो त्याच्या परी. बघा, ताजमहल एकच जगात आहे आणि फक्त तोच त्याच्यासारखा आहे, दुसरा कुठलाही ताजमहल, दुसरी कोणतीही गोष्ट त्याच्यासारखी नाही. ओके. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रकार. पहा मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा शब्द अलंकाराचा प्रकार आहे अपनहुती अलंकार. पहा, अपनहुती अलंकार म्हणजे काय, तर या ठिकाणी उपमेयाला लपवले जाते. पहा, उपमेयाचा निषेध केला जातो आणि या ठिकाणी उपमेय हे उपमानच आहे असे दर्शवले जाते. पहा, जेव्हा सांगितले जाते तेव्हा काय होतो, या ठिकाणी अपनहुती अलंकार होतो. म्हणजे उपमेय हे उपमेयाचा निषेध करून उपमेय हे जेव्हा उपमानच आहे असे ज्या ठिकाणी दर्शवले जाते त्या ठिकाणी अपनहुती हा अलंकार येतो. पहा,
आता हे तुम्हाला काही उदाहरणाच्या आधारे आणखीन स्पष्ट लक्षात येईल पहा. पहिलं उदाहरण आहे, हे मूक नव्हे तर चंद्रच. पहा, हे मूक नव्हे तर हा चंद्रच आहे. म्हणजे या ठिकाणी उपमेय आहे मूक, पण मूक या ठिकाणी लपवलं गेलेलं आहे. हे मूक आहे का तर नाही, हे मूक नसून हा काय आहे, चंद्रच आहे. म्हणजे उपमेयाचा निषेध करून उपमेय हे जणू उपमानच आहे असे ज्या ठिकाणी दर्शवले जाते त्या ठिकाणी हा अपनहुती हा अलंकार होतो. पहा पुढे पहा, हे जीवन कसले मरणाची माला. पहा, हे जीवन नाहीच, हे जीवन आहे का नाहीच, तर ही मरणाची मालाच आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अपनहुती अलंकार पाहायला मिळेल. पहा, न हे नभोमंडल वारिसाशी न तारका फेनच हा तयाशी. पहा, न म्हणलं की नाही, हे काही नभोमंडल नाही, हे काही आकाश नाही. वारिसाशी म्हणजे समुद्र, हे आकाश नसून हा काय आहे, समुद्रच आहे. न तारका फेनच हा तयाशी, या काही तारका नाही, तर हा समुद्रावरती आलेला जणू फेस आहे. काय आहे हा, तारका नसून हा समुद्रावरती आलेला फेस आहे. आणि हे नभोमंडल नसून हा काय आहे, समुद्रच आहे. म्हणजे या ठिकाणी उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि उपमेय म्हणजे जणू काही उपमान आहे असे या ठिकाणी दर्शवलेले आहे. पहा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. पहा, हे नयन आहेत का नाही, हे डोळे नसून ज्या काही या पाकळ्या उमललेल्या आहेत, सरोजातील तळ्यातील पाण्यातील पाकळ्याच जणू काही या उमललेल्या आहेत. हे डोळे नसून या उमललेल्या पाकळ्या आहेत, हे नयन नसून या सरोजातील पाकळ्या आहेत. म्हणजे जे मुख्य उपमेय आहे त्याला लपवायचं, त्याचा निषेध करायचा आणि उपमेय हे जणू काही उपमानच आहे असे या ठिकाणी दर्शवलेले आहे. पहा, न हे वदन, वदन म्हणजे मुख, हे काही वदन नाही. चंद्रमा शरदीचा गमे केवळ, तर हा शरद ऋतूतील चंद्रमाच भासतो आहे. हे मूक नसून हे शरद ऋतूतील काय आहे, चंद्रमाच आहे. अशा प्रकारचे उदाहरण जेव्हा तुम्हाला दिसते त्यावेळी समजून घ्यायचं मित्रांनो की या ठिकाणी अपनहुती अलंकार आलेला आहे. पहा, आणखीन याला ओळखण्याची सोपी ट्रिक जर म्हटलं तर या वाक्यामध्ये न, नव्हे, नोहे अशा प्रकारचे नकार दर्शवणारे शब्द तुम्हाला दिसतील. पहा, न हे वदन, त्याच्यानंतर न हे नयन, न, नव्हे, नोहे अशा प्रकारचे शब्द दिसले की समजायचं हा अपनहुती अलंकार आहे. पहा, हे जीवन कसले मरणाची माला, हे जीवन आहे का नाही, नकार आहे, तर ही काय आहे, मरणाची माला. न हे नभोमंडल, न, पहा, हे मूक नव्हे, न, नव्हे, नाही. ओके, अशा प्रकारची उदाहरणं जेव्हा तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी समजून जायचं की या ठिकाणी अपनहुती अलंकार आलेला आहे. तर पहा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अलंकार म्हणजे काय, कादंबरी, कथा, कविता यामध्ये वापरली जाणारी भाषा कशा प्रकारे अलंकारिक असते किंवा एवढी रोचक का असते हे पाहिलं. त्यानंतर अलंकाराचे दोन प्रकार, अर्थ अलंकार आणि शब्द अलंकार. आणि अर्थ अलंकारामधील अतिशय दोन महत्त्वाचे पहिले प्रकार, अनन्वय या सम हाच, दुसरा कोणीही नाही, याच्यासारखा हाच आहे, याची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. ताजमहल एक जगती, परी तो आहे त्याच्या परी, त्याच्यासारखा दुसरा कोणी आहे का नाही. त्यानंतर अपनहुती, या ठिकाणी उपमेयाचा निषेध केला जातो आणि उपमेय हेच जणू काही उपमान आहे असे दर्शवले जाते. तुम्हाला या ठिकाणी ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे. अनन्वय अलंकार ओळखण्यासाठी उपमेय आणि उपमान या दोन्ही गोष्टी एकच असतात. पहा, ज्याची तुलना करायची तो
आणि ज्याच्याशी तुलना केली गेली तो या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ताजमहलाची तुलना फक्त ताजमहलाशीच होऊ शकते, दुसऱ्या कोणाशी नाही. आणि जर अपनहुती अलंकार ओळखायचा असेल तर त्या ठिकाणी न, नोहे, नाही अशा प्रकारच्या नकार दर्शवणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो. म्हणजे या ठिकाणी पहिलं उपमेय लपवायचं आणि उपमेय जणू काही उपमानच आहे हे त्या ठिकाणी दर्शवायचं. न हे वदन भाषे चंद्रच जणू शरद ऋतूमधला, हे मूक नसून हा शरद ऋतूमधला जणू चंद्रच आहे. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला जेव्हा दिसतात तेव्हा समजून जा की त्यामध्ये अपनहुती अलंकार आहे. तर पहा, अशाच प्रकारे राहिलेले सर्व अलंकार आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत आणि शेवटी तुम्हाला एक 100 ते 200 प्रश्न प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून देणार आहोत आणि त्यावरील तुम्हाला कोणता प्रश्न हा कोणत्या अलंकाराशी निगडित आहे हे ओळखायचं आहे, जेणेकरून अलंकार या घटकावरील तुमचा एकही मार्क जाता कामा नये. तर राहिलेला पुढचा अलंकार पाहणार आहोत आपण आपल्या पुढच्या तासिकेपर्यंत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या घटकामध्ये.